अहिल्यानगरमध्ये तणाव, पोलिसांचा लाठी हल्ला. मुस्लिम धर्मगुरूच्या नावाची रांगोळी काढून त्यांची विटंबना करण्यात आल्याच्या प्रकारावरून अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला. विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर आले. छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी रास्ता रोको आणि लाठीचार्जची घटना घडली. अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरूंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. सोमवारी याचे पडसाद उमटले. विटंबना करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवर कोटला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही असे पोलीस समजून सांगत होते. तरुण काही ऐकत नव्हते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतुकीत अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी वारंवार विनंती करत होते. मात्र आंदोलक ते मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान हा तणाव आता शांत झाला असून पोलिसांनी संबंधित युवकाला व आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितले की जमावाला पांगवण्यासाठी हा लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकरणी 30 ते 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मी दिलीप देवराव टिप्परसे उपविभागीय पोलीस अधिकारी आज सकाळी रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दाखवल्याबद्दल 2 व्यक्ती विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शेख अल्तमश सलीम जरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील 1 व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये व सर्वांना शांतता राखण्याचे पोलीस दलातर्फे आम्ही आवाहन करत आहोत. जय हिंद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.